परशुराम सेवेकरीची गोष्ट. एक वेळ परशुराम सेवेकरी यांच्या मनात आले की आपण काशीस जावे. म्हणून श्रीची आज्ञा घेण्याकरिता श्रीजवळ जाऊन त्याने प्रार्थना केली. श्रीने उत्तर दिले, संतचरणाची माती तीच माझी भागीरथी. हे ऐकून परशुराम याने काशीस जाण्याचा बेत रहित केला. प्रत्यक्ष निदान चोळापाच्या घरी आले असून चोळापाची तीर्थयात्रा किंवा पिराला शेरणी वाटणे चुकले नव्हते. चोळापाची कुलदेवता तुळजापूरची देवी असून एक वेळ चोळाप्पा कुटुंबासह यात्रेस निघाला. बाळाप्पास आपल्याबरोबर येण्यास त्याने आग्रह केला. बाळाप्पा महाराजाचा निस्सीम भक्त असल्याकारणाने श्रीच्या आज्ञेवाचून तो कोणतीही गोष्ट करीत नसे. त्याने चोळाप्पास सांगितले की महाराजांची आज्ञा घ्यावी, म्हणजे आपण येण्यास तयार आहोत. चोळाप्पाने बाळाप्पाचा हात धरून त्यास महाराजाजवळ नेले व तुळजापुरास जाण्याविषयी आज्ञा मागितली. महाराज म्हणाले, डोंगरावर चढून उकिरडे करण्यास जा. हे ऐकून श्रीची सेवा सोडून तुळजापुरास जाण्यात काहीच अर्थ नाही असे समजून बाळाप्पा गेला नाही. चोळाप्पा मात्र गेला. कर्म, उपासना, ज्ञान क्रमाक्रमाने साधकाने करावे. उगीचच ढोंग करून पोट भरणे महाराजास आवडत नसे. रामाचार्याची गोष्ट. अक्कलकोटास रामाचार्य म्हणून भिक्षुक होते. त्यास 4 कन्या असून पुत्रसंतती नव्हती. महाराज त्यांच्या घरी कधी कधी जात असत. रामाचार्याचे कुटुंब सौ गयाबाई श्रीस पुत्रप्राप्तीबद्दल हमेशा प्रार्थना करीत असे. तेव्हा तुला आम्ही एक मुलगा देऊ म्हणून महाराज तिला म्हणत. याप्रमाणे 2 वर्ष गेली. पुत्र नाही. गयाबाई श्रीस वारंवार पुत्रप्राप्तीबद्दल प्रश्न करी. होईल ग होईल म्हणून महाराज उत्तर देत. याप्रमाणे 6 वर्ष झाली. गयाबाई निराश होऊन एके दिवशी समर्थास म्हणाली, 6 वर्ष झाली, पुत्र नाही. आपण मला उगीच आशा का दाखविता? माझ्या नशिबी नसेल तर तसे सांगा. आपल्या आशीर्वादाने या जन्मी पुत्र होईल की पुढील जन्मी याची स्पष्टता करावी. याप्रमाणे अतिविनयाने प्रार्थना केल्यावरून महाराज म्हणाले, नाही ग, तुला याच जन्मी पुत्र होईल. पुढे 2 वर्षांनी बाईस पुत्र झाला. तिचे वय 45 वर्षाचे होते. रामकृष्णराव सरदेसाई. मुंबईत रामकृष्णराव सरदेसाई म्हणून GIP रेल्वेत क्लर्क होते. ते संगमेश्वरचे राहणारे. श्री स्वामी सूत यांनी श्री स्वामीचा मठ मुंबईत स्थापन केला आहे. त्यात कृष्णराव हे सेवा करीत असत. त्यांचे कुटुंब जन्माचे क्षयरोगी असून केवळ अस्थिचर्म धारण करून होते. असो, श्री स्वामी सुतांच्या मुखाने समर्थांची कीर्ती ऐकून त्याचबरोबर कृष्णराव दर्शनास अक्कलकोटास गेले. श्रीची अगाध लीला पाहून त्यांची भक्ती श्री स्वामीचरणी बसली. परत आल्यावर काही दिवसांनी आपल्या कुटुंबास घेऊन ते अक्कलकोटास गेले. त्यांचे कुटुंबाचे नाव अन्नपूर्णाबाई होते. उभयतांनी श्रीची सेवा एकनिष्ठपणे केली. पुढे एके दिवशी सुंदराबाईकडून महाराजांची प्रार्थना करविली की या बाईस संतती द्यावी. अशी विनंती करिताच समर्थांनी उत्तर दिले, बोरीच्या झाडाची तिने सेवा करावी, म्हणजे तिला अग्नीसारखा पुत्र होईल. बाई तथास्तु म्हणून श्रीचरणी मस्तक ठेवून बाई मुंबईस परत आली. तिने महाराजांची आज्ञा आपल्या पतीस कळवली. बोरीचे झाडास कोणी प्रदक्षिणा घालीत नाही, तर आपण घातल्यास लोक नावे ठेवतील, कसे करावे, असे तिने रामकृष्णरावास सल्ला विचारला. त्यांनी पत्नीस सांगितले की महाराजांच्या बोलण्याचा अर्थ कोणास कळत नाही, करिता तू पिंपळास प्रदक्षिणा घाल म्हणजे झाले. पुढे बाळमुकुंदबुवांचे मठानजीकच्या पिंपळास तिने 1 वर्ष प्रदक्षिणा घातल्या, पण पुत्रप्राप्ती नाही. रामकृष्णरावांनी सांगितले, समर्थांचा आशीर्वाद कालत्रयी खोटा व्हायचा नाही. एके दिवशी स्वामी सुतांच्या मठात रामकृष्णराव गेले असता ब्रह्मानंदाजवळ त्यांनी ही गोष्ट सांगितली व पिंपळास हल्ली प्रदक्षिणा घालीत आहे असेही सांगितले. बुवांनी सांगितले, समर्थांच्या आज्ञेचा अर्थ तुम्हाला समजला नाही. श्री स्वामी सुतास महाराज बोरीचे झाड म्हणतात. मठात बाईने सेवा केल्यास कामना पूर्ण होईल. पुढे उभयतांनी मठात सेवा करण्याचा क्रम चालविला. तो थोड्याच दिवसात बाई गरोदर राहिली. 5 महिने झाल्यावर तिला माहेरी कोकणात बाळणपणास पाठवले. परंतु रामकृष्णरावास मोठी पंचायत पडली की बायको अशक्त असल्याकारणाने श्री समर्थाच्या कृपेने एकाचे 2 जीव निर्विघ्नपणे कसे होतील तो सुदीन. श्री स्वामीची अगाध लीला आहे असे म्हणून ते स्वस्थ राहिले. 9 मास पूर्ण झाल्यावर एके दिवशी रात्री रामकृष्णरावास स्वप्न पडले. महाराजांनी येऊन सांगितले की मी सोनवाड्यास स्नानास जातो. बाईचे माहेर सोनवाड्यास होते.
रामकृष्णरावास वाटले की काहीतरी दुश्चिन्ह आहे. आपणास पुत्र मुक तर नाहीच, पण बायकोही दृष्टीस पडते की नाही कोण जाणे. दुसरे दिवशी प्रातःकाळी अन्नपूर्णाबाई बाळांत होऊन पुत्र झाल्याचे 4 दिवसांनी पत्र आले. असो, तो पुत्र कांतीने व स्वभावाने अग्नीसारखा झाला. बाईचे वय 35 वर्षाचे. त्यात आश्चर्य इतकेच की क्षयरोगी बाईस पुत्र झाला. श्रीने स्नानास मी जातो असे जे म्हटले ते बाईचे बाळंतपण करण्यास महाराज गेले असावेत असे वाटते. त्यांची लीला तेच जाणोत. महारणीस पुत्रप्राप्ती. एक वेळ श्री स्वामी समर्थांची स्वारी महारवाड्यात बसली असता एक वाण्याची बाई दर्शनास आली. तिने महाराजाची संततीविषयी प्रार्थना केली. तेव्हा तिथे एक मोठे हाड पडले होते. ते घेऊन जा, हा घे मुलगा असे म्हणून हाड बाईच्या पदरात टाकू लागले. बाई लिंगायतवाणी असल्याने आपणास विटाळ होईल म्हणून बाई बाजूस झाली. तितक्यात एक महारीण जवळच बसली होती. तीच ही संतती नव्हती. तिने झटकन पुढे येऊन पदर पसरून महाराज मला मुलगा द्या म्हणून प्रार्थना केली. महाराजांनी तेच हाड तिच्या पदरात घातले. पुढे श्री स्वामीचे कृपेने 1 वर्षाच्या आतच तिला मुलगा झाला. अशी महाराजांची उदार लीला होती. गाणदेवीचे महात्म्य उडविले. महाराजांच्या दरबारात विटाळ मुळीच नसे. दगडात शेंदूर लावलेला दृष्टीस पडला म्हणजे महाराज त्यावर लघवी करीत, कधी कधी शौचही करीत. या कृतीने महाराज दगडाचे सामान्य देवीची अश्रेष्ठता भक्तांच्या मनात भरवीत. अक्कलकोटास खास बागेत गाणदेवी म्हणून दगडात शेंदूर लावलेली देवी होती. तिचा सर्व गावास दरारा होता. 2 प्रहारी अगर सायंकाळी मुले किंवा बाया खास बागेत गेल्यास त्यास देवीचा झपाटा आल्याशिवाय राहत नसे. मग कोंबडे नारळ नैवेद्य दिल्या वाचून देवी संतुष्ट होत नसे व झपाटा आलेला मनुष्यास गुण देत नसे. रामायणातील अहिमहीचे नगरातील देवीची जशी मारुतीने फजिती केली त्याहून जास्त महाराजांनी या गाणदेवीची फजिती विडवली. हल्ली गाणदेवीस कोणी भजत नाही. महाराज खास बागेत असले म्हणजे त्यांचा शौचकूप सादरदेवीचा दगडच होता. बाळकृष्णबुवा तळवळकर. कलो श्रीपादवल्लभम या वाक्याप्रमाणे कलियुगात श्री स्वामी समर्थांच्या भक्तीचा महिमा वाढणार. बाळकृष्णबुवा तळवळकर हे रामदासी होते. एक वेळ ते समर्थांच्या दर्शनास अक्कलकोटास आले असता महाराज त्यास म्हणाले, रामनामाचे महात्म्य जपून खा बरे, साखरेत पाणी मिसळू नका बरे. काही लोकांची रीत असते की आपले उपास्य दैवत असेल त्याची प्रतिमा अगर गीता सप्तशती वगैरे जे आपणास वाचायचे अगर पुजायचे असेल ते प्रथम महाराजांच्या हाती देऊन त्यांच्या हातून प्रसाद म्हणून घेऊन मग पूजनास अगर वाचनास आरंभ करावा. महाराज पोथी अगर प्रतिमास हात लावून परत देत. श्रीच्या लीला. एके दिवशी महाराज बाहेर गेले असता चोळापाच्या घरात घुबड शिरले. ते काहीतरी विपरीत आहे असे समजून चोळापाने दारास कुलूप लावून बाहेरून कडी लावून ते सर्व मुलासहित खसबागेत जाऊन राहिला. काही वेळाने महाराज आल्यावर तपास करतात तो चोळापा खसबागेत जाऊन राहिल्याचे समजले. मग महाराज चोळापास खसबागेतून सायंकाळी घरी घेऊन आले. घुबड शिरले म्हणून कोणी घर सोडतात काय म्हणून महाराज रागे भरले. याप्रमाणे महाराजांच्या पुढे धर्मभोळेपणा चालत नसे. ज्या अंथरुणावर चोळापाची मुले निजत त्यावरच महाराज निजत. 2 महिन्यापर्यंत महाराजांनी चोळापास फार त्रास दिला. चुलीत हागावे, चूल पेटली म्हणजे चुलीत पाणी ओतावे, ओवळ्याने स्वयंपाकघरात शिवावे, सोवळ्याचे पदार्थ वाढतो असे म्हणून नग्न होऊन वाढण्यास लागावे वगैरे अनेक प्रकारांनी त्रासविली. एके दिवशी सण असल्याने बायकोने परातभर पुरणपोळ्या केल्या. तितक्यात बाहेर एक बैरागी येऊन अलग केल्याबरोबर महाराजांनी पोळ्याची परात उचलली व ती बाहेर बुवाजवळ नेली. चोळापाच्या बायकोने धावत धावत मागे जाऊन परात आपले हस्तगत केली व बैराग्यास एक पोळी देऊन परात घरात आणली. एके दिवशी चोळापा बाहेर गावी गेला होता. सकाळचे प्रहरी महाराजांनी चोळापाचे बायकोस व मुलास घराबाहेर हाकलून लावले व आपण एक मोठी काठी घेऊन उंबरठ्यावर बसले. ते कोणास घरात येऊ देईनात. 2 प्रहार होऊन गेली. सर्व माणसे भुकेने तळमळ करू लागली, पण महाराज कोणाचे ऐकेनात. मग चोळापा गावाहून परत आला. तेव्हा त्याने महाराजाची मुलाप्रमाणे समजूत करून त्यांना दारातून उठवले. मग सर्वांस अन्न मिळाले.